आपले फ्रंट टायर्स आहेत, पूर्णपणे झालं आहे गोटा. ऑलमोस्ट 10,000 किलोमीटर तरी आपली चालले कोकणातच. आणि तुम्हाला माहिती आहे कोकणात आपले रस्ते कसे आहेत. तर मंडळी तुम्हाला बोललो होतो आज संडे आहे, म्हणजे फन डे आहे. फन डे म्हणजे आपला चिकन डे आहे. हा बघा आज तर फुल पार्टी आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो थांबा, लॉलीपॉप पण आहेत आज. वा. तर मंडळी आपले मोमो रेडी झालेले आहे. बघा हे आताचे फिलिंग आहे चिकनचं. तुम्हाला बोललो का आईने बनवलेलं असे. हे 2 टायर आपण फायनलाइज करतो. हो चप्पल एक नंबर नवीन लागली गाडीला आपल्या. थँक्यू सो मच स्टॉक टायर. तुझ्यामुळे आपले सर्व राईड एकदम सेफली पार झालेत. टायरचा नंबर 190/80. कधी पण चेक करताना मॅन्युफॅक्चरिंग डेट हे नक्कीच चेक करा, हे खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी. नमस्कार म्हणजे तुमचं आपल्या यूट्यूब ट्रॅव्हलग्राममध्ये मनापासून स्वागत आहे. आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहे की आपली हार्ले डेव्हिडसन X440 आहे, तिला आपण स्वप्नसुंदरी म्हणतो. तिची आपण चप्पल चेंज करणार आहे. चप्पल इन द सेन्स जे टायर आपण चेंज करणार आहेत, कारण की ऑलमोस्ट आय थिंक सो 18,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. आणि 2023चं आपलं मॉडेल आहे. डिसेंबर 2023, 2024 1 वर्ष. आणि डिसेंबर, जान, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 10 1 वर्ष 10 महिने आपली गाडी त्याच स्टॉक टायरवर चाललेली आहे. आणि आता टायर पूर्णपणे झाला आहे गोटा. आणि मला जाणवतं जेव्हा मी राईड करतो ना, जाणवतं थोडीफार स्लिप होते गाडी. म्हणून आपण लवकर आपले स्वप्नामध्ये टायर चेंज केले बरे. कारण कदाचित मी नेक्स्ट वीकमध्ये जाणार आहे एका राईडला. आणि ह्या राईडला असणाऱ्या माझ्याबरोबर आई. ऑफकोर्स कोकणात जात नाही आहे, आपण दुसरीकडे जाणार आहे. जर ती राईड फायनल झाली तर तुम्हाला ऑफकोर्स पुढे पाहायला मिळणारच आहे. युवत माझा इंस्टाग्राम स्टोरीवर टाकेनच मी. म्हणून इंस्टाग्राम ID sandy_v लगेच कनेक्ट व्हा. तिकडे आपले अपडेट्स वगैरे लवकर येतात आणि व्हिडिओज थोडी लेट आहेत त्यासाठी. तर तुम्हाला सर्वात आधी दाखवतो आपल्या बाईकचे टायर्स. थांबा. आणि हे बघा आपल्या घरचे 2 मांजरं. हे बघा, हा एक सोंडक्या आणि एक तिकडे बसला. अजून 2 आहेत ते आतमध्ये थांबलेत. आई गं माझे बाबा. आणि अजून एक गोष्ट, आज संडे आहे आणि संडे म्हणजे फन डे. फन डे म्हणजे चिकन डे. तर आपण लाईटिंग हां. तर आपण आज नाहीतर कदाचित आई नेक्स्ट वीकला जाणार आहे मुंबईला. तर आईकडून जंगी पार्टी झालेली आहे. तर आई बोलली की मी गावी जाते त्याआधी आपण पार्टी करूया. तर आपण काय काय केलं आहे ते आपको तुम्हाला पाहायला मिळणारच आहे या व्हिडिओमध्येच. पण त्याआधी तुम्हाला दाखवतो आपले टायर्स गाडीचे. हे बघा हे आपले फ्रंट टायर्स आहेत, पूर्णपणे झालं आहे गोटा. हा बघा हे साईडला वगैरे बाबा जरा. हा बघा लाईन्स वगैरे डॉट्स वगैरे बघा. म्हणून आता आपण चेंज केलेले बरे. आणि तुम्हाला दाखवतो बॅक टायर. आपण कवर टाकून ठेवतो कारण की साला पाऊस कधी पडतो बघा ना यार, काय फालतूगिरी. आज आणि काल पावसाची पिरपूर चालूच आहे. हे बघा हे आपला बॅक टायर आहे. आणि कसं आहे ना 18,000 किलोमीटर चालली आहे. त्याच्यामधले गॅरंटी सांगू तुम्हाला मी, ऑलमोस्ट 10,000 किलोमीटर तरी आपली चालले कोकणातच. आणि तुम्हाला माहिती आहे कोकणात आपले रस्ते कसे आहेत, पूर्णपणे वाट लागते. तर ऑफकोर्स पण एक बरं माझं टायर अजूनपर्यंत पंक्चर कुठेच झालं नाही आहे, ते खूप चांगली गोष्ट आहे. तर आपण टायर चेंज करणार. हे एक टायर आणि फोटो टायर 2 चेंज करणार आपण. आणि हे टायर आपण चेंज करणार आहे ग्रँड रोडमध्ये लकी टायर शॉप म्हणून एक आहे. खूप ठिकाणी चौकशी केली होती पण त्यांच्याकडे मग टायरचे रेट थोडे कमी वाटले आणि प्लस वॉरंटी गॅरंटी सर्व आहे. नाहीतर आपण कुठचे टायर लावणार आहेत हे तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. तर व्लॉगला पुढे मी नक्कीच पहा. त्याआधी आपण आता घरी आपण काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवतो. चला. तर मंडळी तुम्हाला बोललो होतो आज संडे आहे म्हणजे फन डे आहे. फन डे म्हणजे आपला चिकन डे आहे. ते बघा आईने केलेत मोमो रेडी. आता होत आहे ते फ्राय. आणि त्या साईडला आहे चिकन. बघा ओपन कर जरा. चिकन हे बघा. आणि प्लस मग दाखवतो वडे. हे बघा आणि हे वडे पण आहेत. हो एक नंबर वडे. दिसत नाही लाईटीमध्ये. काय लोक म्हणतील खाताय. हा बघा आज तर फुल पार्टी आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला दाखव. थांबा वेट. अजून कुठे गेलं खाली याच्या खाली आहे. हा बघा हे बघा काय आहे लॉलीपॉप पण आहेत आज. वा लॉलीपॉप चिकन मोमो ते पण फ्रायवाले. आपल्याला स्टीम बघू शकतो ना आपण, पण आपला स्पूरवाला पाहिजे फ्रायवाला. तर ते फ्राय प्लस चिकन आणि वडे. तोंडाला माझ्या आत्ता सुटलंय पाणी. आता रेडी झाले की आपण जरा झाले रेडी. थोडे अजून थोडीच नको करायला अजून. कशा आतमध्ये शिजलेलं आहे ना ते. ओके करपवायचं कशाला. तू मला सांग हे मोमोचे कसे केलेस तू. आतला फिलर कसा केलास तू. आतला फिलर चिकन हे करून. तू काल रात्री चिकन चॉप केले छोटे ना. चॉप केले बारीक काल रात्री. बरोबर. हा चिकनचा काय म्हणतात त्याला. किमा बरोबर. आणि ते धुवून वाफवला. ओके वाफ दिली उकळला. अच्छा. पाणी टाकलं नाही. त्याला जे पाणी सुटलं तर घालून घेतला. आणि मग त्यात अद्रक
म्हणजे आला लसूण बारीक चिरून आणि किसून भोपली मिरची ही जर तोंडासाठी तर खाणार नाही ना. ही पोरगी आणि कांदा. ओके. कांदा आणि थोडासा गाजर पण टाकलाय मी. व्हेरी गुड. आणि थोडा मग चिकनचा मसाला. व्हेरी गुड. सॉस, सोया सॉस, ग्रीन सॉस, रेड गिली सॉस. मीठ पण ना. मीठ म्हणजे आपल्या अंदाजाने टाकायचं अंदाजाने. कारण ते सोयाबीनमध्ये मीठ असतं ना. हे सर्व मीठ टाकतात. आणि मोमो हिचे आवडते जेडीचे. तर काय त्याला आता आपण काय करूया, थोडं थंड होते तुम्हाला पहिलं ओपन करून दाखवेन आणि मग स्प्रुवा खाऊन दाखवेल तुम्हाला टेस्ट कशी आहे बेबी. ओके. हा आणि खास तिने मला हा सॉस पण आणायला लावलाय, शेजवानचा सॉस. आपण नॉर्थचा ॲक्च्युली चेचिंगचा वापरतो, पण कुठे मिळाल्यामुळे आपण नॉर्थचा घेतलाय, नॉट स्पॉन्सर्ड. तर मंडळी आपले मोमो रेडी झालेले आहेत. हे बघा पॅनभर मोमो आहेत आणि इकडे आता आई फ्राय करायला घेतलं लॉलीपॉप. हे बघा फुल ऑन जंगी पार्टी. आई नेक्स्ट वीक गावी जाते तर म्हणून मी पार्टी देऊन देतो तुम्हाला लोकांना. क्या बात आहे. आईला बोलत दिवाळी पण थांब तर ऐकत नाही आहे. आणि मोमो खायला मला खास भाषा पण आला. बघा मी सुरू पण केलं रे. चल बेबी पाणी घे, पाणी जरा पी. ॲक्च्युली हा स्पृहाचा कमीत कमी 5वा का 6वा मोमो असेल. खास दाखवते आता फक्त फॉर व्हिडिओ. एवढे आवडतात मोमो काय बाबा काय बोलायचं. ओपन कर दाखव फिलर आत्म. हा आहे बघा हे आत्ताचं फिलिंग आहे चिकनचं. तुम्हाला बोलू का आईने बनवलेलं असेल. वाफ येऊ दे ना. वाफ येणार ना बेबी. गरम गरम आहेत आणि विथ शेजवान चटणी. चलो इट इट. कसं आहे एक नंबर ना. मुलांना खरं आवडतं हे मोमोज. तर नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि घरी बनवा, कारण घरचे कधीही हेल्दी बाहेरच्या खाण्यापेक्षा. हो ना बी. आज ते फक्त हेच खाणार आहे, वडे चिकन मटन वॉट एव्हर जे काय खाणार आहे, फक्त मोमो. हा दुसरा आपला मोमो आला आहे. चला तर मंडळी बरोबर दुपारचे 2 वाजलेत आणि आपण जेवायला बसलेलो आहेत. चिकन रस्सा, कोशिंबीर, वडे, आपलं मोमो आणि लॉलीपॉप जेवूया आणि मग आपण दुपारी 4-5 वाजता जाऊया आपल्या टायर चेंज करा गाडीचे. चला मग मंडळी आताचे संध्याकाळचे ऑलमोस्ट 4 वाजलेत आणि आपण निघालो आपल्या बाईक्सचे स्वप्नसुंदर हार्ले डेव्हिडसन X440चे चप्पल चेंज करायला, म्हणजे टायर चेंज करायला. दुपारी काय जेवलो काय सांगू तुम्हाला. हो हो हो. सुरुवानी फक्त मोमोज खाल्ले, नाही वडे नाही चिकन नाही आपलं लॉलीपॉप काय, फक्त मोमोज. किती खाल्ले माहिती नाही पण ते पोट भरलं तिथं. सही आहे भाई. अमूने मिस केलं कारण की अमूचा सिंगिंग शो होता. दुपारी 12 वाजता निघाली ती, पण रात्री येऊन ती खाणार आहे फॉर शुअर. मला बोलले माझ्यासाठी खास ठेव लॉलीपॉप आणि मोमो दोन्ही. सही आहे. बाकी आज मन झालं मस्तपैकी तृप्त. ही आपली स्वप्नसुंदरी हार्ले डेव्हिडसन X440 उभी आहे इकडे मस्तपैकी लाल भडक. आणि आता तुम्हाला दाखवतो किलोमीटर. हां मग किलोमीटर राहून गेलो होतो. तुम्हाला दाखवतो किलोमीटर आहे किती झाले गाडीचे आपल्या. चाबी लावा. गाडी साली पावसाने लगेच खराब होते यार. हे बघा टोटल झाले आहेत 18,196 किलोमीटर, म्हणजे टाईम टू चेंज द टायर्स. चला बसूया आणि निघूया आपण. डॅश कॅम एक नंबर. तर मंडळी इकडे आपण आलो आहे. इकडे आहे ते लकी टायरचं शॉप. तिकडे आपण टायर घेतो आहे आणि इकडे टायर आता आपले काढतात. हा टायर पूर्णपणे आता पाठचा पण काढणार आहे, पुढचा पण चेंज करायचा आपल्याला. आणि याचा मी फोटो काढला होता मी आधी. ते 3 टायरचे ऑप्शन होते, 1 2 3. तर आपण हा वाला घेतो आहे बटन टायर, म्हणजे काय थोडंसं ग्रिप पाठी चांगलं राहील फॉर ऑफ रोड आणि ऑन रोड. हाँ अपना ही वाला बघा. लास्ट टाइम आलो तुम यांच्याकडे. मैं इसका ये बना रहा हूँ, वीडियो बना रहा हूँ, चलेगा ना यूट्यूब की लिस्ट. मेरा वही काम है इसलिए. सर हा वाला अपन लावतो. ये बटन वाला अच्छा है ना ग्रिप के लिए, मतलब अपना ऑफ रोडिंग के लिए वगैरह अच्छा है ना, टेंशन नहीं ना. आणि हा पुढचा टायर आहे. हे 2 टायर आपण फायनलाइज करतो. यांच्याकडे खूप प्रकारचे टायर्स इकडे अवेलेबल है बघा पूर्णपणे. और वही रेट में अपना सब वॉल वो सब में आ जाएगा ना, इसके अंदर सब आ जाएगा ना. वॉल्स वगैरह त्याच रेटमध्ये फिटिंग बिटिंग त्याच रेटमध्ये होऊन जाणार. 5390 समथिंग आय थिंक. आपला 5चा टायरचा टायर पुन्हा काढला आहे. ये वाला टायर है ना मेरा. हां बघा हा टायर आपला ऐसा गो.
खूप साथ दिली त्यांनी मला रे, खूप साथ दिली. कारण कोकणाच्या रस्त्यावर चालवणं काय खाऊ नये, ते पण खराब रस्ते, पाणी भरलेलं, चिखल, माती, दगड, धोंडे सर्व एक नंबर. आणि आपला हा नवीन टायर फिट करतात. हल्ली 10 मिनिटांमध्ये टायर काढला फ्रॉम बाईक, जुना टायर पण काढला, नवीन टायर फिट पण केलं त्याने. म्हणजे आपल्या रेडरला फिट केलं आहे, आता इकडे तो आता फिटिंग करतो. म्हणजे मॅक्स टू मॅक्स हाफ एन आवरमध्ये दोन्ही काम होऊन जाईल आपलं फॉर्सवर, एक नंबर. तर इकडे आता आपला ऑलमोस्ट हा टायर झाला आहे फिट. गाड़ी इधर लगा दो, गाड़ी इधर आगे नहीं डालोगे, आगे डालने का ही नहीं, हम लोग पीछे की तक गाड़ी बेचने के लिए निकाले. मेन म्हणजे आपले सेन्सर लावलं आहे ना, ते महत्त्वाचं. तर मंडळी फायनली आपली पाचच्या टायरचं काम झालेलं आहे पूर्णपणे. हो चप्पल एक नंबर नवीन लागली गाडीला आपल्या, मस्त वाटतं. चला आता त्यांनी पुढचा टायर काढायला घेतला आहे. तर त्या टायरची वॉरंटी 3 वर्ष असते. फक्त म्हणजे बबल वगैरे आले टायरला तर आपल्याला फ्री रिप्लेसमेंट मिळणार. चला आपला आता पुढचा टायर काढलं आहे, आता पुढच्या टायरचं आता काम सुरू होईल. आणि पुढचा टायर आपण तुम्हाला दाखवला होता, परत दाखवतो आहे, हा लावतो. आणि पुढचा टायर आपण हा लावतो, MRFच लावतो आहे. हा बघा, एक बघा आता मशीन वगैरे ना काम खूप सोपी झाली बघा. थँक्यू सो मच स्टॉक टायर, तुझ्यामुळे आपले सर्व राईड एकदम सेफली पार झालेत. आपल्याला 18,000 किलोमीटर साथ दिल्याबद्दल खूप खूप आभार. विल मिस यू फॉर शुअर. आणि वेलकम न्यू टायर. पुढचा टायर पण आपला लागलेला आहे फायनली, रेडलमध्ये झालं आहे फिट. पुढचा टायर आपला फायनली लागतोय आता. आवाला कोणता आहे? तर मंडळी आपले दोन्ही टायर झालेत फिट. हा पुढचा आहे. नवीन चप्पल फायनली आपल्या बाईकला लागलेले आहेत. आता जरा 1-2 दिवस आपण मुंबईमध्ये चालू, कारण आपल्याला 2-3 जण जायचं राईडला ना, तर मग तेव्हा काय प्रॉब्लेम येता कामा नाही. म्हणजे काय प्रॉब्लेम आले तर आधी उद्यापर्यंत माहिती पडेल आपल्याला त्यासाठी. आणि तुम्हाला सांगितलं हे आपण केलं आहे फ्रॉम लकी टायर्स, म्हणजे आहे ग्रँड रोडला. तर आता निघूया आपण. दोस्त थँक्यू सो मच. चला, तुम्हाला कधी पण टायर घ्यायचे असतील नक्की लकी टायरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपका नंबर मी डाल देतो इधर, ठीक आहे. चला, थँक्यू. तर मंडळी आपण घरी आलो आहे. तुम्हाला आय थिंक मी टायरचं नाव सांगायला विसरलो आहे. फ्रंट टायर जो आहे तो आहे नायलॉन ग्रिप झॅपर. हा टायर आहे MRFचाच. टायरचा नंबर पहा 190/80. ओके. आणि महत्त्वाचं काय असतं माहिती आहे, मॅन्युफॅक्चर डेट ही खूप महत्त्वाची असते. तर तुम्हाला इकडे पाहायला मिळेल मॅन्युफॅक्चर डेट ही बघा इकडे 33/25 म्हणजे 2025. 33 म्हणजे 33 वीक, 2025चं 33 वीक. 33 वीक म्हणजे आयडियली ऑगस्ट महिना येतो, ठीक आहे. म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर, मग हां ठीक आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्याचं म्हणजे इन शॉर्ट आपला पूर्णपणे लेटेस्ट टायरच आहे. कधी पण चेक करताना मॅन्युफॅक्चरिंग डेट हे नक्कीच चेक करा, हे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी एकदम लहान अक्षर दिलं असतं 33/25 म्हणजे 33 वीक ऑफ 2025 इयर तसं. आणि बाकी तुम्ही इकडे डिटेल पाहू शकतात. अजून एक गोष्ट म्हणजे ना, हा ॲक्च्युली आहे रिअर टायर. ओके. काय झालं ना, हार्ली XR440चा ना फ्रंट टायर कुठेच मिळत नाही, लफडत आहे. मी 2-3 ठिकाणी चौकशी केली, फ्रंट टायर मिळत नाही आहे. तर ते लोक सर्व मला तेच म्हणाले की रिअर टायर जो असतो तो आपण फ्रंटला लावून घेऊ. तर माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता, म्हणून मी रिअर टायर तो लावला फ्रंटला, तसं केलं आहे मी. पण बाकीचं त्याचं जे डायमीटर वगैरे जे आहे सर्व सेमच आहे, तर म्हणून तर काय टेन्शन नाही. आता तुम्हाला दाखवतो बॅक टायरचं काय आपल्या स्पेसिफिकेशन. तर मंडळी आपला हा बॅक टायर आहे. त्या बॅक टायरचं नाव आहे मोग्रिप मिटिओर M MRFचं. हा बघा. ओके. आणि त्याचं साईज आहे 140/70. कुठेतरी असेल, कुठे गेला तो, असेल कुठेतरी लिहिलेला चायला. आता तो गेला, खाली गेला.
हां, पण याचा साईज आहे 140/70 आणि ह्याचा पण मॅन्युफॅक्चरिंग डेट तुम्ही पाहू शकतात. हा बघा इकडे आहे बघा 33/25 म्हणजे 2025 आणि 33 वीक म्हणजे सेम ऑगस्ट आहे. म्हणजे दोन्ही टायर आपले जे आहेत ना ते सेम मंथचे मॅन्युफॅक्चर आहेत म्हणून काही टेन्शन नाही. आणि याच्यावर आपल्याला मिळालं 3 वर्षाची वॉरंटी. चला गुड. तर तुम्हाला दाखवलेलं आहे की आपण कुठचे टायर आपला बाईकवर म्हणजे आपला सप्तसुंदरी हार्ली X440वर आपण टाकलेले आहेत. आता फक्त याच्यावर आपल्याला आता एक शॉर्ट राईड मारली पाहिजे म्हणजे जर ग्रिप वगैरे कसं आपल्याला कळलं जाते त्यासाठी.